नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोडके। लातूर जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यावर सुरू असलेल्या मोहिमेत वाढवणा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी आणि प्रभावी कारवाई करत जुगार अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे। उदगीर तालुक्यातील नरगीळ शिवारात चिचेच्या झाडाखाली सुरू असलेल्या तिरट जुगारावर पोलिसांनी अचानक छापा टाकत 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तब्बल 23,35,500 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नरगीळ येथे एका शेतात काही जण पैसे लावून बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती वाढवणा पोलीस स्टेशनला मिळाली होती। ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी वेळ न दडवता पथक तयार करून अचूक नियोजन केले। 12 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास पोलिसांनी थेट छापा टाकत जुगार अड्ड्यावर धाड टाकली आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। या कारवाईत नामदेव प्रल्हाद पवार, संजय काशीराम राठोड आणि दगडोबा गोविंद गोताळे यांना रंगेहात अटक करण्यात आली, तर रणजित मोटेवाड, सुदर्शन कापसे, दीपक गायकवाड, संतोष माधवराव बिजले आणि गणेश पेदावाड हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी स्पष्ट केले आहे की कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे। छाप्यात पोलिसाच्या हाती मोठा मुद्देमाल लागला असून रोख रक्कम 15,500 रुपये, जुगाराचे साहित्य, 2 चारचाकी वाहने आणि 4 दुचाकी असा एकूण 23,35,500 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या जप्तीवरून हा जुगार केवळ छोट्या प्रमाणात नसून मोठा आर्थिक उलाढालीसह चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हलसे यांनी फिर्यादी म्हणून पुढाकार घेतला असून त्यांच्या तक्रारीवरून वाढवणा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याची नोंद पोलीस अंमलदार नागरगोजे यांनी केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार विक्रम उजेडे करीत आहेत। अशाच अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत ही बातमी नक्की शेअर करा। धन्यवाद।